नमस्कार, शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी संकेत आहे. आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता चक्रकार स्थिती आणि वाऱ्यांचा वेग देखील बदलला आहे. म्हणजे राज्यात पावसाला पुरेसे वातावरण तयार होत आहे. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही राज्यात पावसाची परिस्थिती ही कशी असणार आहे ही जाणून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पाहू शकता महाराष्ट्रात सर्वदूर हा आपल्याला पावसाचा मुख्यतः प्रभाव दिसत आहे. परंतु राज्याचे असे काही भाग आहे का त्या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. नेमकी आता हे भाग असणार कोणते आहे हे जाणून घ्या. सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता अहिल्यानगरचा भाग, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, सातारा, सोलापूर, अकलूज, त्याचबरोबर विजयपूरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आता मराठवाड्यातला आणि विदर्भातला शेतकरी हा पावसाला तर कंटाळणारच आहे, कारण की ह्या भागात मुख्यतः आपल्याला कमी दाबाचा प्रभाव हा अधिक स्वरूपाचा दिसणार आहे. आणि ज्यावेळेस कमी दाबाचं केंद्रबिंदू हे मराठवाडा असतं त्यावेळेस मध्य महाराष्ट्रात नक्कीच सरासरीपेक्षा अधिक ते तीव्रतेचा पाऊस झालेला दिसतो. आता मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला ओढे नदी नाल्यांना पूर देखील आलेला आपल्याला 14 आणि 15 तारखेला दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. आता हा पावसाचं स्वरूप हे कोणत्या प्रकारचं असणार आहे? मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट ह्या पावसात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामे ही दुपारच्या अगोदरच आवरावे. दुपारनंतर शेतामध्ये जायचं टाळावे, कारण की ह्या पावसाला मुबलक ही हवामान म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जो मध्य महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे या भागामध्ये मुख्यतः ह्या पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचं असणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या मॅपच्या अंदाजात आपण पाहू शकता की कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसर या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय. त्याचबरोबर कोकणात ह्या दिवशी पाऊस पडत नाही, परंतु कोकणात देखील आपल्याला ह्या मॅपने म्हणजे या मॉडेलने पाऊस दाखवला आहे. म्हणजे राज्यात सर्वदूर पावसाची परिस्थिती ही निर्माण आहे. आता जे पाणीसाठे भरायचे राहिले आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला राज्यात पाऊस हा कमी प्रमाणात झालेला दिसतोय त्या ठिकाणी देखील हा पाऊस हा आता मुख्यतः जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा असणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आमच्या भागात हा पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला सरासरीपेक्षा तर तीव्र स्वरूपाचा पाऊस हा झालेला दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. त्यामुळे चिंता करू नका, आपल्या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस येत्या 2 ते 3 दिवसात झालेला दिसणार आहे. नंतर पाऊस मात्र भाग बदलत पडणार आहे. आता मग नंतर भाग बदलत कसा पडणार आहे हे देखील जाणून घ्या. तुम्हाला सांगतो, जरी पाऊस हा भाग बदलत पडणार असेल तरी तो पावसाचं प्रमाण हे आपल्याला जोरदारच दिसणार आहे. म्हणजे पाऊस हा 20 तारखेपर्यंत राज्यात उघडणार नाही, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. जर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय शेतकरी राजा, जय बळीराजा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.